नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 5वी नवोदयसाठी मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन आकृत्या या संबंधीचा हा पुढील व्हिडिओ आहे. आतापर्यंत आपण पहिलं प्रकरण वेगळे पद शोधा हे पूर्ण केलेलं आहे. त्यानंतरचं जुळणारी आकृती, हुबेहूब तंतोतंत आकृती हे पण प्रकरण पूर्ण झालेलं आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये नंतरचा व्हिडिओ आपण पुढचा पाहत आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे आकृती पूर्ण करा. एकूण आपल्याला 10 प्रकार पाहायचे आहेत आकृत्यांचे. तर आपण आज आकृती पूर्ण करा यामध्ये नवनीत प्रकाशनाचं पुस्तक घेऊन तुम्ही समोर बसायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की काही सूचना सांगितलेल्या आहेत. त्या सूचना आपण प्रत्यक्षात वाचून किंवा समजून घेऊन या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्नही घेणार आहोत, कारण नमुना प्रश्न सारखेच प्रश्न नवोदयच्या परीक्षेमध्ये येत असतात. त्यामुळे आपण बघूया सूचना काय आहेत. बघा, दिसतंय तुम्हाला. आकृती पूर्ण करा. यामध्ये एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात. यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या नक्षा असतात. या आकृत्या नक्षामध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती काय असायला हवी हे कळू शकते. तर बघा, विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवताना चौरसातील भागाचे क्रमांक लक्षात ठेवा. बघा, क्रमांक तुम्हाला हे थोडे महत्त्वाचे आहेत, मी तुम्हाला दाखवतो आहे. बघा, हे जे चौरस आहे, या चौरसामध्ये जे 4 क्रमांक इथं दिसतात तुम्हाला. चौरस म्हणायला 1 2 3 4 अशा पद्धतीनं हे क्रमांक असणार आहेत. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. क्रम बदलू द्यायचा नाही. 1 नंतर 2 उजव्या साईडला, 3 खालच्या साईडला आणि 4 उजव्या साईडला, हा क्रम इथं आकृत्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पहा, यातील प्रश्न सोडवताना काय साधारण सूचना आहेत, नियम काय आहेत हे पाहूया आपण. बघा, प्रश्न आकृतीत 4ही भागातील आकृत्या नक्षासारख्या असू शकतात. नक्षासारख्या असू शकतात 4ही भाग, आहे की नाही. त्यापैकी 3 भाग यामध्ये कंप्लीट असणार आहेत. आपल्याला फक्त एक भागच शोधायचा आहे. नंबर 2, प्रश्न आकृतीतील 2 भागातील आकृत्या नक्षासारख्या असू शकतात. त्यामुळे इतर 2 भागातील आकृत्या नक्षासारख्या असायला हव्यात. इथं बघा, 2 भाग, पहिला आणि दुसरा भाग सारखा आहे, किंवा एक रचना आहे त्याच्यामध्ये की नक्षीसारखे आहेत, म्हणून तिसरा आणि चौथासुद्धा सारखा येऊ शकतो. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये 4ही भागाचा विचार करत असताना त्यामध्ये कोणते तरी 2 भाग सारखे असणार आहेत हे लक्षात ठेवायचे. कधी कधी पहिला आणि दुसरा भाग सारखा आहे आणि चौथा भाग विचारला आहे, म्हणजे तिसरा भागावरून आपण चौथा भाग काढू शकतो. पहिल्या दुसऱ्या भागाचा संबंध लक्षात घेऊन. कधी कधी काय होतं, दुसरा भाग, पहिला आणि चौथा भाग कंप्लीट असतो, तिसरा भाग विचारलेला असतो आकृतीमध्ये. असंही होतं बऱ्याच वेळा, तिसरा भाग विचारलेला असतो. मग अशा वेळेस काय करायचं, दुसरा आणि तिसरा किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये काय झालं आहे याचा संदर्भ लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरची सूचना, प्रश्न आकृतीत कोणत्याही एका भागातील आकृती नक्षी घड्याळातील काट्याच्या फिरण्याच्या दिशेत घटिवत किंवा विरुद्ध दिशेत फिरवली असता लगतच्या भागातील आकृती नक्षी मिळते. बघा, कधी कधी काय असतं याच्यामध्ये की आकृती ही नक्षी, पहिली आकृती आणि दुसरी आकृती याच्यामध्ये काय झालेलं असतं, तर थोडासा घड्याळाच्या दिशेनं किंवा उलट्या दिशेनं फिरलेली असते. असंही होऊ शकतो. बघा, तिसरा सूचना वाचूयात आपण. प्रश्न आकृतीत 2 भागातील आकृत्या नक्षा आरशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात, म्हणून इतरही 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकीच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असायला हवे. कोणता ना कोणता भाग एकमेकाचा आरशातील प्रतिमा आहे. पहिला दुसरा भाग, म्हणून तिसरा चौथा भाग आरशातील प्रतिमा असू शकतो. दुसरा तिसरा भाग पाण्यातील प्रतिबिंब आहे, मग पहिला आणि चौथा भाग पाण्यातील प्रतिबिंब असू शकतो. आरसा आणि पाणी हे घटक स्वतंत्र मी तुम्हाला समजून सांगेन. आता आरसा आणि पाणी हे पण प्रतिबिंब या आकृतीच्या प्रकारात असू शकतं. त्यानंतर बघा, किंवा प्रश्न आकृतीतील कोणत्याही भागातील आकृती नक्षी घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत
म्हणजेच घटिवत. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं जर आकृती फिरत असेल तर त्याला घटिवत म्हणायचं. विरुद्ध दिशेनं जर आकृती फिरत असेल किंवा आकृतीमधले काही चिन्ह फिरत असतील तर त्यांना प्रतिघटिवत फिरवली तर आपल्याला प्रतिघटिवत म्हणायचं. तर अशा पण नक्षीकामाच्या आकृत्या असू शकतात. शेवटची सूचना पाहूया आपण. प्रश्न आकृतीतील सर्व भागातील आकृत्या नक्षीकाम भिन्न असू शकते, वेगवेगळं असू शकतं सगळ्या भागात, पण चारही भाग म्हणून काहीतरी आकृती तयार होत असते. या झाल्या सूचना. आकृत्यांचा तिसरा प्रकार मानसिक क्षमतेमधला आकृती पूर्ण करा. या प्रकरणामध्ये तुम्हाला हे इथं दिसतंय हे चौरस लक्षात ठेवणं फारच महत्त्वाचं असणार आहे. चला मित्रांनो, आपण आता डायरेक्ट नमुना प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, नमुना प्रश्नामधला पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय कमी. नमुना प्रश्नामधला पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय प्रश्न क्रमांक 1. नमुना प्रश्न अभ्यासाची गरज आहे आपल्याला, जरी त्याची उत्तरं माहीत असली तरी. त्याचं कारण काय, तर ही प्रश्न अशीच प्रश्न परीक्षेमध्ये आलेली असतात किंवा येत असतात. बघा, आपण लगेच आपण आता नमुना प्रश्न पाहतोय. नंबर 1चा दिसतोय तुम्हाला हे प्रश्न. आता या प्रश्न दिसला की तुमच्या मनामध्ये या 4 बाजू आल्या पाहिजे. बघा, ह्या 4 हे 4 भाग. यामधला हा पहिला भाग असेल, हा दुसरा भाग असेल, हा तिसरा भाग असेल आणि हा चौथा भाग असेल. हे तुमच्या लक्षात लगेचच आलं पाहिजे. आता बघा, पहिल्या 2 आकृत्याचा जर विचार केला तर जिथून शेवट झालेला आहे प्रश्नाकृती तिथून सुरुवात झालेली आहे, म्हणजे पहिला आणि दुसरा भाग निश्चितच आरसा आहे. मग पहिला आणि दुसरा भाग जर आरसा असेल तर तिसरा आणि चौथा भाग का पाणी असणार आहे का? नाही, ते पण आरसाच असणार आहे. म्हणजे जिथून शेवट तिथून सुरुवात होणार आहे. बघा, याचं उत्तर काय येईल बघूया आपण. पहिला पर्याय येईल का? पहिल्या पर्यायात काय झालं पण आरसा पक्का नाही आहे, कारण आरशामध्ये कसं असतं तर हे जशाला तसे चिन्ह इथं असायला पाहिजे होते, पण तसं नाही. इथं गोरं वर्तुळ आहे, इथं काळं वर्तुळ झालं आहे. मग इथं काळं वर्तुळ आहे तर इथं गोरं वर्तुळ येईल इथं, आहे की नाही. त्याच्यामुळं पहिला पर्याय इथं वगळला जाईल. दुसरा पहा, दुसऱ्या पर्यायात तर ते हे 2 चिन्ह काळं वर्तुळ आणि गोरं वर्तुळ एका बाजूला झाले, त्याच्यामुळे येणार नाही. आपल्या प्रश्नाकृतीत पहा, हे लाईन नाहीत असे, हे लाईन नाहीत असे, आहे की नाही. समजून सांगण्यासाठी तुम्हाला परत बघा, आकृती दिसते तुम्हाला. तर बी पण पर्याय उत्तर येणार नाही. सी मध्ये पहा, तर सी मध्ये काय झालं आहे, सी मध्ये बघा, इथं रेष लागलेली पाहिजे आपल्याला, आहे ती दिसते तुम्हाला. आणि हे काळं वर्तुळ आहे, तर वरच्या बाजूला गोरं वर्तुळ येणार आहे. वरच्या बाजूला कोणतं वर्तुळ येणार आहे? गोरं वर्तुळ येणार आहे. त्यानंतर बघा, मग पर्याय काय येईल, उत्तर आपलं सी येईल. इथं हे वर्तुळ झालं आणि हे पर्याय बसतो. आणि डीमध्ये काय चुकलेलं आहे बघा बरं, डीमध्ये काहीतरी चुकलेलं असणार. डीमध्ये काय चुकलं आहे, ही रेष खालून जाईल इथं. हे आपल्याला कशी पाहिजे, इथं पूर्ण पाहिजे, म्हणजे हा वरचा चौकोन पूर्ण होणार आहे. त्यानंतरचं उत्तर तुम्हाला कळालं या प्रश्नाकृतीत काय येणार आहे. चला, आपण नंबर 2चा प्रश्न पाहूयात. बघा, नंबर 2चा प्रश्न पहा. बघा, दिसतोय तुम्हाला नंबर 2ची आकृती. आता याच्यामध्ये आपल्याला पहिलाच भाग विचारला आहे की नाही. आता तुम्हाला कंप्लीट भाग कोणते दिसतात, हे बघा, पहिला भाग हे आहे, दुसरा दुसरा भाग हे दिसतोय तुम्हाला, त्यानंतर हे तिसरा दिसतोय आणि हा चौथा दिसतो. बघा, तर तुम्हाला पहिला तिसरा आणि चौथा भाग पण पाहता येईल. तिसरा आणि चौथा भाग एकमेकाचं आरशातील प्रतिबिंब आहे, तसंच इथं तयार होईल. म्हणजे पहिला पर्याय तर येणारच नाही. कसं काय येणार नाही, बघा, इथं ही चूक आहे इथं, ठीक आहे नाही. आपल्याला असाच पर्याय हे दिसतंय तुम्हाला, एवढंच फक्त इकडं तोंड करून पाहिजे, या दिशेला तोंड असलं पाहिजे, या दिशेला. चला, नंबर 2मध्ये काय आहे, 2मध्ये या कोपऱ्यामध्ये काहीच नाही, त्याच्यामुळे 2 पण येणार नाही. 3मध्ये काय चुकलं आहे, 3मध्ये काय चुकलं आहे बघा. 3मध्ये
3मध्ये काय चुकलं आहे का? काहीतरी चूक शोधावं लागणार आपल्याला. सीमध्ये बघा, सीमध्ये फक्त एकाच ठिकाणी हे आले वरचं, कारण आपल्याला बघा प्रत्येक आकृतीमध्ये इथं एक आहे, इथं एक आहे, 2 ठिकाणी आहे. मग सी उत्तर येणार नाही आणि डी उत्तर बरोबर येईल. बघा, सगळीकडून बसवल्यावर डी उत्तर बरोबर येईल. अशा प्रकारे ही आकृती पूर्ण करा मधले दुसरा नमुना प्रश्न. तिसरा पाहूया चला. बघा, अतिशय सोपी आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला कळत. पहिले 2 भाग आरशातील प्रतिमा आहे, इथून असं एक तयार होईल आता परत आणि हे गोल पूर्ण होईल, आहे की नाही? म्हणजे पहिला पर्याय येईल का? नाही. एवढ्याहूनच कळते तुम्हाला, असं कुठंच नाही आपल्याकडं. आपल्याला एक फुलाच्या पाकळीसारखं पाहिजे. बी येऊ शकते, बी येऊ शकते. मग सीमध्ये काय चूक आहे? ही रेष चूक आहे बघा. डीमध्ये काय चूक आहे? हे बघा, हे चौकोन चूक आहे. एवढ्याहूनच आपण उत्तर शोधू शकतो. सी आणि डी पर्याय वगळल्या जातील आणि डी हे उत्तरावर उत्तर येईल. अशाच पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. चला 4 नंबरचा प्रश्न पाहूयात. बघा, भाग पाहिजे तुम्ही. 1 नंबरचा भाग, हे 2 नंबरचा भाग, हे 3 नंबरचा भाग, हा 4 नंबरचा भाग. 4 नंबरचा भाग आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. बरं, पहा, पहिला पर्याय येईल का? येऊ शकतो पहिला पर्याय. बघा, पहिला पर्याय येऊ शकतो. बघा बरं, येऊ शकतो म्हणालो मी. चला, बीमध्ये काहीतरी चूक पाहावं लागेल, कारण हे चौकोन तयार व्हायला आहे बघा. हे चौकोनचं हे भाग फक्त एकच चौकोन आहे, आपल्याला 2 चौकोनमध्ये तयार झाले पाहिजे, म्हणून बी येणार नाही. 3 पहा, 3 सी पहा. सीमध्ये काय झालं? उलटं झाले, ते येणार नाही, आहे की नाही? आणि डीमध्ये काय चुकले? डीमध्ये पण तसंच झाले, आहे की नाही? तर उत्तर बी येणार आहे. तर बघा, पहिला आणि दुसरा भाग आरसा आहे असंही समजू शकता, किंवा पहिला आणि दुसरा भाग, पहिला आणि तिसरा भाग, पहिला आणि तिसरा, हे पहिला आणि दुसरा झाला, हे पहिला आणि तिसरा भाग, हे पाण्यातलं प्रतिबिंब. मग याच्यासारखंच पाण्यातलं प्रतिबिंब इथं तयार होईल. कोणतंही एक गृहीत धरायचं, एक समजून घ्यायचं. पाण्यातलं गृहीत धरलं, पाण्यातलं. पहिला आणि दुसरा भाग काय आहे? मग आरसा. पहिला आणि तिसरा भाग काय आहे? पाणी. जे तुम्हाला सोपं वाटते ते धरायचं. पहिला आणि तिसरा भाग पाणी धरलं तुम्ही, पहिला आणि तिसरा भाग जर तुम्ही समजा पाणी आहे असं गृहीत धरलं, काय धरलं? पहिला आणि तिसरा भाग पाणी, मग दुसरा आणि चौथा भाग पाणी, असं तयार करावं लागेल तुम्हाला. लक्षात? त्या पद्धतीनं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. 5वा प्रश्न, मानसिक क्षमता चाचणी आकृती पूर्ण करा मधला. बघा, 3 भाग पूर्ण आहेत. आता पहिलाच भाग आपल्याला इथं विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? पहिलाच भाग विचारलेला आहे. पण थोडंसं आता कसं, याच्यामध्ये थोडंसं समजून घ्यायचा मुद्दा इथं आलेला आहे. बघा, इथं जर तुम्ही हे बारकाईनं पाहिलं, हे तर हे दुसरा आणि तिसरा भाग पाण्यातले प्रतिबिंब आहे. आता याच्यामध्ये खूप स्पष्टीकरण देता येतील. इथं लिहिले बघा, 180 अंशात फिरल्यास दुसरा भाग मिळतो. खूप स्पष्टीकरण देता येईल, पण माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला सोपं सांगायलो. अतिशय सोपं हे स्पष्टीकरण राहील याचं. बघा, काय सोपं स्पष्टीकरण राहील याचं? तर हा भाग काय आहे? बघा, दुसरा आणि तिसरा भाग, हे दुसरा भाग आणि हा तिसरा भाग काय आहे? एकमेकाचं पाण्यातील प्रतिबिंब आहे. पायाला पाय लागलेले आहेत, हे डोकं. मग याचंही तसंच तयार होईल. म्हणजे पहिला आणि चौथा भाग पाण्यातलं प्रतिबिंब तयार होईल. आता पाण्यामध्ये हे भाग कसा आहे? हे इथला ही रेष अशी लंबगोळी करायची, वर्तुळाकार करायची, मग तशीच तिकडून तयार होईल. म्हणजे बी येईल का? नाही येणार. तसंच आहे बीमध्ये. आणि डी येईल का? नाही येणार, कारण बी आणि डी येणारच नाही. का? कारण आपण हे 2 भाग पाहिलो जातो. चला, मग आता ए आणि सीमध्ये उत्तर आहे. मग एमध्ये आणि सीमध्ये उत्तर शोधत असताना आपल्याला बघा काय येईल? ए आणि सीमध्ये उत्तर शोधत असताना बघा, हे या कोपऱ्यात आहे, हे या कोपऱ्यात आहे. मग इकडं चौकोन आहे तर वरती पण चौकोनच येईल ना. मग हे पर्याय वगळला जाईल. हे पर्याय मनातल्या मनात उचलून पहा तुम्ही. म्हणून उत्तर काय येईल? सी हे उत्तर येईल. त्यानंतरचा 6वा प्रश्न पाहूया. बघा, आता तुम्हाला मी सांगितलं होतं सूचनेमध्ये, कधी कधी पहिल्या आरशातील प्रतिबिंब नसते, पाण्यातील प्रतिबिंब नसते, तर काय असते? एक नक्षीकाम तयार झालेलं असतं. आता हे पहिला आणि दुसरा भाग इथं तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल, एक नक्षीकाम आहे. इथं तसंच तयार होईल ना.
मग पर्याय येईल का? नाही. इथं पण असं चौकोन तयार होईल काहीतरी या कोपऱ्यामध्ये. मग बी येईल का? बी येऊ शकतो. मग सीमध्ये काय चूक आहे? सी तसाच झाला आहे परत, कारण हे चौकोन कुठं पाहिजे? या बाजूला पाहिजे आपल्याला. मग डी तर येणारच नव्हता बघा, डी तर अगोदरच उघडं. आता आपण पहिला आणि दुसरा भाग पाहिलो तर तिसरा आणि चौथा भाग पाहिलो, हे सगळं मिळून एक नक्षीकाम तयार राहील. मग उत्तर काही बी येईल. कसं काय पहा तुम्ही आता. ते इथं तसं तयार होईल, हे भाग याला पिंपळाचं पान तयार होईल आणि दुसरा भाग इथं जाईल आणि हे चौकोन इथं जसा चौकोन आहे या कोपऱ्यामध्ये तसंच या कोपऱ्यामध्ये चौकोन येईल. त्यानंतरची आकृती. हां, तर आता विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट स्वाध्याय सुरू होतो आणि स्वाध्याय सुरू झाल्यानंतर आपण प्रत्यक्षात आकृती पाहू. पहिली आकृती पाहू आपण. बघा, तुम्हाला दिसते 1 2 3 4 भाग जवळपास सारखेच आहे. काय आहे? सारखे आरशातील प्रतिमा म्हणा, काही म्हणा, तसेच आपल्याला भाग इथं दिसतात. तर आता काय येईल याचं उत्तर? तर तुम्ही जर हा भाग किंवा हा भाग एक झाकून ठेवला आणि एकच भाग पाहायचं ठरवलं तर तुम्हाला उत्तर काय आहे हे लगेच कळू शकतं. बघा, या बी भागमध्ये इथल्यासारखी एक रेष पाहिजे होती, ती दिसत नाही, म्हणून बी उत्तर येणारच नाही. सीमध्ये वेगळंच झाले. इथं 2 गुणाकाराची चिन्ह आहेत ना, आहे की नाही? सोपं लक्षात ठेवायला. मध्ये एक रेषा आहे आणि 2 गुणाकाराची चिन्ह आहेत. मग पहिला पर्याय येऊ शकतो. सीमध्ये तर चुकलं आहे, वेगळंच दिसायला. पण डी पण येणारच नाही. मग उत्तर काय येईल? ए, म्हणजे 2 गुणाकाराची चिन्ह. इथं पण तसंच आहे, 2 गुणाकाराची चिन्ह आणि मध्ये एक रेष, आहे की नाही? 2 गुणाकाराची चिन्ह. असं चारही पर्याय, चारही आकृत्यांचे भाग, काय? चारही भाग 1 2 हे 3 हे 4 असे भाग लक्षात ठेवायचे. हे भाग, आहे की नाही? हे मिळून काय तयार होतं? एक नक्षीकाम तयार होतं. हे चारही भाग सारखे होते. अतिशय सोपी आकृती जी की परीक्षेला आलेली आहे 2019च्या. चला 2 नंबरचा प्रश्न पाहूत. बघा, 2 नंबरचा प्रश्न पहा. बघा, आता भाग कंप्लीट कोणते येतं? तिसरा आणि चौथा भाग एकमेकांकडे तोंड करून त्रिकोण दिसतोय, म्हणजे ज्या काय आहेत? आरशातील प्रतिमा आहेत. मग तसाच याच्याकडे तोंड करून असणारा पर्याय पाहिजे आपल्याला. तर हे येईल का? नाही येणार आहे की नाही? हे दोन्हीचा विचार करा तुम्ही. हे एकमेकाच्या आरशातील प्रतिमा आहेत. ए तिसरा भाग आणि हा चौथा भाग एकमेकाचं काय? आरशातील प्रतिमा. मग पहिला आणि दुसरा भाग आहे आरशातील एक प्रतिमा असेल. बघा, ए पर्याय येणार नाही. बीमध्ये हे टोक कुठं झाले? खाली झाले. आपल्याला कसं टोक पाहिजे? हे इथं टोक आहे ना, मग इकडं वरतीच पाहिजे. सी तर येणारच नाही. उत्तर डी येऊन जाईल. डीला उचला आणि बरोबर ठेवा. तुम्हाला लक्षात येईल की आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार होतं. डी हे उत्तर येणार होतं. काळजीपूर्वक पहा. बघा, आता तुमच्या लक्षात येईल प्रश्न तिसरा पाहत असताना की काय आहे प्रश्न तिसऱ्यामध्ये. बघा, कंप्लीट भाग कोणते आहेत? बघा, आता याच्यात दुसरा भाग आणि आकृतीचा तिसरा भाग कंप्लीट. आणि मी याला म्हणेन दुसरा आणि तिसरा भाग एकमेकाचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे. काय आहे? पाण्यातलं प्रतिबिंब. मग पहिला भाग हा आणि हा कसा असेल? पाण्यातलंच प्रतिबिंब असेल. मग पर्याय येईल का? नाही. पर्याय बी येऊ शकतो. तरी आपण सगळे पर्याय पाहून घेऊ. सीमध्ये काय चुकलं आहे? सीमध्ये काहीतरी चुकलं असणार आहे. मग त्याच्यानुसार उत्तर ठरवायचं आपण. सीमध्ये काय चुकलं आहे? बघा, सीचा जो मधला आपला त्रिकोण आहे, हा प्रश्नाकृतीचा प्रश्नाकृती दिसते तुम्हाला. हे जे त्रिकोण आहे हे काय आहे? मध्यभागी आहे आणि हा इथं टेकला आहे, त्याच्यामुळं सी हे उत्तर येणार नाही. त्यानंतर डी पण उत्तर येणार नाही, कारण डीमध्ये काय झालं आहे? ही रेष जी आहे ही रेष खूपच छोटी झाली किंवा हा अर्धवर्तुळ खूपच छोटं झाला आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक कितीचं? 3चं उत्तर येईल बी. अतिशय सोपी आकृती होती. त्यानंतरचा चौथा प्रश्न पाहूयात आपण. बघा, चौथ्या प्रश्नामध्ये काय झालं आहे? दुसरा तिसरा चौथा, दुसरा तिसरा चौथा भाग कंप्लीट आहे. आणि माझ्या मते तिसरा आणि चौथा भाग आपण पूर्ण असल्यामुळे तो पाहून घेऊ काय आहे त्याच्यात. तिसऱ्या आणि चौथ्या भागात काय झाले नेमकं? बघा, तिसऱ्या आणि चौथ्या भागात काय झाले? आरशातील प्रतिबिंब आहे. आरसा, जिथून शेवट
तिथून सुरुवात झालेली आहे. मग हे कशाचं उदाहरण आहे? आरसा. तिसरा आणि चौथा भाग जर आरसा असेल तर पहिला आणि दुसरा भागसुद्धा आरसाच असेल. असा त्रिकोण, ही अशी रेष, ठीक आहे ना. परत इथं अशी रेष येणार. बघा किती आकृती पाहतोय आपण. सोपा प्रश्न होता. चौथा प्रश्न पाहतोय आपण. बघा काय होणार, हे इथं याच्यासारखी आकृती इथं तयार होणार, फक्त दिशा बदलली जाणार. तर पहिला पर्याय येणार नाही. पहिला पर्याय का येणार नाही एवढ्या चिन्हावरूनच कळायला बरं आहे. हे बघा इथं येणार आहे ती रेष, तर इथं तयार होणार ती रेषा कोणती, हिच्यासारखी. मग हे टेंबू इथं तयार होणार आहे. मग असं, मग इथं एक रेषा, इथं एक रेषा. पर्याय बी पण होणार नाही कारण त्याच्यात 2 वर्तुळं दिसतात. मग काय येईल उत्तर? सी पण नाही होणार. बघा सी मध्ये तर याच्यासारखीच आकृती आहे, कोणते 2 मधल्यासारखी. म्हणून उत्तर येईल काय, तर याचं उत्तर येईल डी, पर्याय डी. 2022च्या परीक्षेला आलेली आकृती. बघा या आकृत्या तुम्ही काळजीपूर्वक पाहायच्यात. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न 5वा. त्यानंतरची 5वी आकृती पहा. बघा 5व्या आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही आकृती अगोदर समजून घ्यायची. तर बघा हे तुम्हाला भाग दिसतात इथं, किती भाग दिसतात. ही आकृती अगोदर आपण समजत घेत जाऊ. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग. बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. या भागामध्ये तुम्हाला दिसते ह्या रेषामध्ये मध्ये कशाचं चिन्ह आहे, तर काळा वर्तुळ, काळे वर्तुळ आहेत, ठीक आहे ना. म्हणजे इथं काय तयार होईल आता मला सांगा बरं. हे बघा या अशी रेष तयार होईल, बरोबर आहे. इथं काळे वर्तुळ तयार होतील, ओके. आणि या बाजूला काही चौकोन येईल आणि बाहेरून काय येणार. किती सोपी आकृती आहे. एवढ्याहून आपण आकृती ठरवू शकतो ना उत्तर काय येईल. चला पहिला पर्याय पाहू. पहिल्या पर्यायात काय झालं, उलटं झालं आहे की नाही. पहिल्या पर्यायात काय झालं, हे पहिला पर्याय पहा. बघा याच्यात काय झालं आहे, बघा हे वरच्या बाजूला गेलेत. आपल्याला काय पाहिजे, हे बाहेरच्या बाजूला पाहिजे, म्हणून पर्याय हे येणार नाही. पर्याय बघा आता. त्यानंतर बीमध्ये काय सगळं बरोबर आहे, नाही बीमध्ये पण तसंच झाले, हे की नाही. तर आपल्याला बाहेरच्या बाजूनं हे असे जे रेषा आहेत ह्या बाहेरच्या बाजूनं पाहिजे ना, मग बी पण येणार नाही. चला त्यानंतरचा प्रश्न पाहू. सी येऊ शकतो. सी काय होऊ शकतो, येऊ शकतो. पण सीमध्ये एक गोष्ट चुकली, ते हे चौकोन. मग सी कसं येईल उत्तर, सी येणार नाही. उत्तर काय येईल बघा तुम्हाला दिसते. तर हे काळ्या टिपकेमध्ये आहेत, हे चौकोन, हे सगळं बरोबर आहे डीमध्ये. सीमध्ये चुकलं आहे, हे चौकोन चुकला, चौकोन इथं पाहिजे होता, म्हणून ते उत्तर येणार नाही. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. चला 6 नंबरची आकृती अतिशय सोपी. नक्षीकाम काहीतरी असते, फूल तयार केलेले आहे. पहिला पर्याय येईल का, या कोपऱ्यात येईल का, या कोपऱ्यात फूल येईल का, नाही येणार या कोपऱ्यात फूल. मग पर्याय येणार नाही ए. बी येईल का, या कोपऱ्यात येईल का फूल, नाही येणार बीमध्ये. किती सोपं आकृती. सी येईल का, सी पण नाही येणार. सी का नाही येणार, हे या कोपऱ्यात थोडंच येणार, हे डी उत्तर येईल. अतिशय सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा बघा 7वा प्रश्न पहा. 7व्या प्रश्नामध्ये बघा, हां आता थोडंसं काळजीपूर्वक पाहायचं आहे असा प्रश्न. आधी आकृती पूर्ण पाहून घ्यायची. बघा पहिल्यांदा रेल्वे पटरीसारखं मध्ये झालेलं आहे, ही पटरी समजून घ्या. बघा दिसते तुम्हाला. आधी आकृती आपण समजून घेऊ. ही रेल्वे पटरी आहे की नाही. तर त्यामध्ये पहिला पर्याय तर येणारच नाही. हां दुसरा पर्याय न येणारे अगोदर आपण वगळून टाकत जाऊ. बघा ए तर येणार नव्हताच आणि सी पण येणार नाही. सी पण येणार नाही. बघा सीची आकृती कशी दिसते तुम्हाला. आता राहिला प्रश्न ए, बी आणि डी मधला. तर बघा पहिल्यांदा रेल्वे पटरी आहे ही, आहे की नाही. ही रेल्वे पटरी दिसते ही, इथं तसं नाही झालं, म्हणून डी उत्तर येणार नाही. तर उत्तर काय येईल आपल्या प्रश्नाचं, बी हे उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न पहा 8वा. बघा आधी प्रश्न आकृती आपण समजून घेऊ.
या प्रश्न आकृतीचा हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग, दुसरा आणि तिसरा भाग. बघा हा दुसऱ्या भागात आणि तिसऱ्या भागात काय झाले, पायाला पाय लागलेले म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब आहे ते. दुसरा आकृतीचा दुसरा आणि तिसरा भाग पाण्यातलं प्रतिबिंब असल्यामुळे आकृतीचा पहिला हा आणि हा चौथा काय असेल, पाण्यातील प्रतिबिंब असेल. बघा म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल. पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे काय, तर ए येणार नाही, बी येणार नाही, आहे का नाही. ही इकडं तोंड करून आहे ना आकृती अशी. बघा ही अशी मग याच्या उलटी हीच येईल आकृती. त्याचं उत्तर काय, सी येईल. डी येणार का डीमध्ये काय चुकले बघू देत एकदा. तर डीमध्ये तर डीमध्ये काय चुकलं आहे, काहीतरी चुकलेलं असलं पाहिजे डीमध्ये. पाहूया आपण काय चुकलं डीमध्ये. बघा आपली प्रश्न आकृती ही डीमध्ये काहीतरी चुकलेलं असणार आहे. तर डी चुकलेलंच आहे ना, जशाला तशीच आकृती ती. आपल्याला पाण्यातले प्रतिबिंब पाहिजे म्हणजे उत्तर सी हे येईल आपल्या आकृतीत. काय येईल उत्तर, सी. उत्तर सी. चला त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण आता. प्रश्न क्रमांक 9 पहा. अतिशय सोपी आकृती होती. 9 मधली पण पहा. प्रश्न आकृती पहा 9. बघा इथं काळा भाग येईल. काय होईल, इथं एवढ्यात काळा भाग येईल. त्याच्यानंतर काय होईल, इथं अशा रेषा येतील. इथं आहे की नाही, तर काय होईल, रेषा येतील. म्हणजेच पहिल्या भागात म्हणजे बी येणार नाही एवढं निश्चित आहे. बी येणार नाही. आता काय मग, बी येणार नाही आणि सी पण येणार नाही, कारण सीचा कोपरा इकडला झाला आहे काळा. आता उत्तर आहे ए आणि डीमध्ये. ए आणि डीमध्ये उत्तर आहे. बघा ए मध्ये काळ्या भागात दिसेल, पांढऱ्या भागाच्या ठिकाणी हा ए येऊ शकतो. पण डीमध्ये काय चूक आहे पाहू. तर डीमध्ये तुम्हाला दिसतं इथे एक आगाऊची रेषा आली नाही, ते तर नाही. ए आणि डीमध्ये पहा परत एकदा. डीमध्ये ह्या रेषा आगाऊच्या दिसतात, जास्तीच्या दिसतात डीमध्ये, म्हणून उत्तर येईल ए. अतिशय सोपा प्रश्न होता, समजून घ्या. पहा पुन्हा म्हणजे तुम्हाला जास्त. 11वी पहा. 11वीमध्ये दिसतंय तुम्हाला इथं क तयार होणार आहे. आता क उलटं क. मग पर्याय क तयार होण्यासाठी कोणता आहे, येईल का, नाही येणार, कटला वगळला. बी येऊ शकतो. बघा बी येऊ शकतो. चला सी कटला, कारण सीमध्ये त्रिकोण पण लहान झाला आहे आणि हे बघा वाकस झाला आहे. डी पण नाही येणार उत्तर, डी पण येणार नाही. म्हणजे उत्तर काय आपलं, पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. 11वी आकृती सोपी. पहिला आणि दुसरा भाग आरशातील प्रतिबिंब आहे. बघा आता काय आहे, पहिला आणि दुसरा भाग. हे पहिला भाग, लगेच हा दुसरा भाग, हा तिसरा भाग. मग आता काय होईल, चौथा भाग येईल ना असा. किती सोपा, चौथा भाग झालं. आकृतीचं उत्तर तुम्हाला कळालं. ए येणार नाही, बी येणार नाही, सी येणार नाही, डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असं. चला त्यानंतरचा प्रश्न 12वा प्रश्न पाहूयात. आता याच्यामध्ये बाण बघायचे आहेत आपल्याला. थोडंसं बारकाईनं पाहणं महत्त्वाचं आहे. काही आकृत्या असतात थोड्याशा वेळ खाऊ, काहीच आकृत्यांना वेळ लागतो. बघा तरी आपण वगळणी पद्धत वापरत जाऊ उत्तर यायला, आहे की नाही. तर अगोदर सी आणि डी हे पर्याय वगळले जातात. कसे पहा, इथं वर्तुळ तयार होणार आहे, हे बाण इथं मध्ये येणार आहेत आणि ही रेषी अशी येणार आहे आणि ह्या रेषेच्या बाहेर झाल्यात ह्या दोन. उत्तर ए आणि बीमध्येच आहे. एवढ्याहूनच मला उत्तर कळते. आधी न येणारे पर्याय किंवा ज्याचा उत्तराशी काही संबंध नाही, ते खूप दूरचे आहेत, असे पर्याय आपण लवकर वगळले पाहिजे. ते समजले पाहिजे आपण. ते तुम्हाला कधी येईल, तर अभ्यास केल्यानंतर येईल, परत आकृत्या पाहिल्यानंतर येईल. सी आणि डीचा उत्तराशी काहीही संबंध नाही. आता ए आणि बीमध्ये उत्तर असणार आहे. चला बघूया आपण. आता ए आणि बीमध्ये बघा, बाणाचा जर विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये सारख्याच आहेत. त्याच्यामुळे उत्तर काढायला थोडासा आपण काळजीपूर्वक पाहितले पाहिजे.
चला आपण पाहूया आता. बघा इकडं 2 बाण आहेत वरती आणि एक इकडं आहे. लगेच 2 बाण इकडे आहेत आणि इकडे 2 बाण आहेत. म्हणजे 2 बाण इकडे तोंड करून आहेत, 2 बाण लगेच इकडे तोंड करून आहेत. ठीक आहे नाही. तर मग आता हे 2 बाण इकडे तोंड करून आहेत, एक बाण इकडे तोंड करून आहे, म्हणजे ह्या बाण इकडे तोंड करून असेल. म्हणजे उत्तर ए आणि बी मध्येच आहे, पण ए आहे का बी आहे याच्यात आपण बारकाईनं पाहिलो. तर पहा काय येईल उत्तर बी येईल. पहा उत्तर काय येईल, बी येईल. 2 बाण इकडे, 2 बाण इकडे, 2 बाण इकडे, 1 बाण तिकडे असं आहे. म्हणजेच आपलं 2 बाण इकडे, 1 बाण इकडे. उत्तर बी येऊन जाईल, बी. पहा काळजीपूर्वक कसं येईल. चला त्यानंतर 13वा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न आकृती 1 आपल्याला हे तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे, मुलगा तयार करायचा आहे. पहिला पर्याय येऊ शकतो तोंड. बघा हे तोंड, हे नाक, हे डोळा, हे कान येऊ शकतो. दुसऱ्या पर्यायाच्या बाबतीत एक चूक झालेली, ती चूक लक्षात आली पाहिजे. हे वरी गेले जास्त, इथं गॅप आहे थोडा. तिसरा पर्याय पाहू. तिसऱ्या पर्यायात काय चुकलं ते तोंड. बघा तोंड, तिसऱ्या पर्यायात तोंड येणार नाही. चौथ्या पर्यायातलं तोंड पहा, सरळ आहे तोंड. आपल्या प्रश्नाकृतीत तोंड कसं आहे, असं तोंड आहे. म्हणून उत्तर आपल्याला तुम्हाला कळालेलं आहे. उत्तर ए येणार आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो यामधल्या आपण एवढ्याच आकृत्या पाहणार आहोत. नंतरच्या व्हिडिओत आपण जास्तीच्या आकृत्या पाहणार आहोत. आज आपण सूचना आकृती पूर्ण करा तिसरा प्रकार सूचना पाहितल्या, नमुना प्रश्न पाहितले आणि 1 ते 13 नंबरच्या आकृत्या पाहितल्या. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ पुन्हा पहा. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा.